नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका कानडे तुमचं सगळ्यांचं माझ्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, माणसाचं आयुष्य म्हणजे सतत चाललेली एक धडपड आहे. कोणी पैशासाठी धडपडतं, कोणी सुखी संसारासाठी, कोणी खऱ्या प्रेमासाठी, तर कोणी समाजात नाव, मान, सन्मान मिळविण्यासाठी. पण मित्रांनो, तुम्ही कधी शांतपणे स्वतःला विचारलं आहे का, हे सगळं मिळणार की नाही? हे ठरतं तरी कशावर? आपण म्हणतो हे नशिबात होतं, देवाची इच्छा होती, वेळ वाईट आहे, बरोबर? पण सत्य, खरी घटना अशी आहे मित्रांनो, की आपलं नशीब आपल्या हातातच असतं. हो, हो, अगदी अक्षरशः आपल्या हातात आहे ही सगळ्या गोष्टी. तर मित्रांनो, प्रत्येक माणसाचा हात वेगळा असतो. एकसारख्या 2 बोटांच्या रेषा जगात सापडणार नाहीत. कारण प्रत्येकाच्या हातात दडलेली ऊर्जा वेगळी असते. प्रत्येकाच्या हातात असलेली क्षमता वेगळी असते आणि म्हणूनच प्रत्येकाचं आयुष्यही वेगळं असतं. आज मी तुम्हाला हातावरील अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या भागाबद्दल सांगणार आहे, जो तुमचं विचार करणं, वागणं, नातेसंबंध आणि कदाचित संपूर्ण आयुष्यच बदलू शकतो. मित्रांनो, हस्तरेषाशास्त्र म्हणजे फक्त भविष्य सांगणं नाही, ते म्हणजे स्वतःला ओळखण्याचं एक शास्त्र आहे. हात पाहून करिअरची दिशा, पैशाची स्थिती, विवाह आणि नातेसंबंध, आरोग्य, मानसिकता या सगळ्याबद्दल सखोल माहिती मिळू शकते. पण आज आपण सगळं पाहणार नाही. आज आपण फक्त एका अत्यंत प्रभावी पर्वतावर लक्ष केंद्रित करणार आहोत. तो म्हणजे शुक्र पर्वत. मित्रांनो, शुक्र ग्रह म्हणजे काय? शुक्र म्हणजे सुख, ऐश्वर्य, सौंदर्य, प्रेम, आकर्षण, कला आणि लक्झरी लाईफ आणि वैवाहिक समाधान. घर, गाडी, चांगले कपडे, आरामदायक आयुष्य, मनाला समाधान देणारी नाती आणि आयुष्यातला आनंद या सगळ्यांचा कारक ग्रह म्हणजे शुक्र ग्रह. ज्याच्या आयुष्यात शुक्र मजबूत असतो, तो फक्त जगत नाही, तर मित्रांनो, तो मनापासून आयुष्य अनुभवतो. त्याचं वैवाहिक जीवन तुलनेने सुखी असतं. नात्यांमध्ये गोडवा असतो. लोक त्याच्याकडे आपोआप आकर्षित होतात आणि पैशाबरोबरच समाधानही त्याच्या आयुष्यात असतं. पण मित्रांनो, जर शुक्र कमजोर असेल तर काय होईल बरं? पैसा असूनही त्याचं मन चंचल राहील. मोठं घर असून सुद्धा घरात शांतता नसते. नाती टिकत नाहीत. प्रेमात फसवणूक सुद्धा होते. लग्नात तणाव येतो आणि मनात सतत एक रिकामेपण जाणवतं. म्हणूनच बरेच लोक म्हणतात, सगळं असूनही काहीतरी कमी जाणवते, काहीतरी कमी आहे. तर मित्रांनो, या काहीतरी कमी असण्यामागचं एक मोठं कारण म्हणजे कमजोर शुक्र. होय. तर आता पाहूया शुक्र पर्वत नेमका कुठे असतो? आपल्या हातात, बरोबर? अंगठ्याच्या अगदी खाली जो मऊ, गोलसर आणि थोडा उंच भाग आहे, तोच शुक्र पर्वत आहे. जर हा भाग उंच असेल, भरलेला असेल, मऊ आणि आकर्षक वाटत असेल, तर समजा तुमचा शुक्र मजबूत आहे. जितका शुक्र पर्वत उंच, तितकं आयुष्यात सुख, प्रेम, भौतिक आनंद आणि समाधान जास्त असणार आहे. पण काही लोकांचे हात पाहिल्यावर लक्षात येतं, की हात सपाट आहे. शुक्र पर्वत उठूनच दिसत नाही. तर अशा लोकांच्या आयुष्यात मेहनत प्रचंड असते, पण मेहनतीच्या मानाने फळ त्यांना कमी मिळतं. तर मित्रांनो, ज्यांचा शुक्र पर्वत मजबूत असतो, त्यांच्यावर फक्त ग्रहांचीच नाही, तर दैवी शक्तींची कृपाही असते. हां, असं म्हटलं जातं दैवी शक्तींची खूप कृपा असते. आता प्रश्न असा आहे, जर तुमचा शुक्र पर्वत कमजोर असेल, तर काय करायचं? तर मित्रांनो, घाबरायची अजिबात कारण नाही. अजिबात घाबरू नका. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे 3 अतिशय सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय. जे तुम्ही नियमित केले, रोज केले, तर तुमच्या आयुष्यात बदल होणं अटळ आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जिथे आपला संकल्प जातो, तिथे ऊर्जा वाहू लागते. सकारात्मक ऊर्जा वाहू लागते. तर उपाय क्रमांक 1,
सुगंधाचा उपाय अत्तर वापरायचा आहे. तर शुक्र ग्रहाला सुगंध फार प्रिय आहे. रोज सकाळी अंघोळीनंतर किंवा हात स्वच्छ धुवून तुमचा आवडता परफ्यूम किंवा अत्तर घ्या. या अंगठ्याच्या खाली म्हणजेच शुक्र पर्वतावर हलक्या हाताने तो सुगंध लावा. ओके. रोज सकाळी अंघोळीनंतर किंवा हात स्वच्छ धुवून तुमच्या आवडता परफ्यूम किंवा अत्तर घ्या. या अंगठ्याच्या खाली म्हणजेच शुक्र पर्वतावर हलक्या हाताने तो सुगंध लावा. लावताना मनात ठाम विचार ठेवा, माझ्या आयुष्यातील शुक्र दिवसेंदिवस मजबूत होत आहे. गुलाबाचा सुगंध सर्वोत्तम मानला जातो, पण तुम्हाला जो सुगंध मनापासून आवडतो, तोही तुम्ही इथे तितकाच प्रभावी पडणार आहे. प्रभावी त्याचा उपाय हे असणार आहे. तर तुम्ही कोणतेही अत्तर वापरू शकता. हा उपाय रोज करा. काही दिवसातच तुमच्या विचारांमध्ये, वागण्यात आणि लोकांच्या प्रतिसादात बदल जाणवेल. आता उपाय क्रमांक 2. अंक लिहायचा आहे. नंबर कोणता? 6. मित्रांनो, शुक्र ग्रहाचा अंक आहे 6 नंबर. ज्यांची जन्मतारीख 6, 15 किंवा 24 आहे, त्यांचा शुक्र नैसर्गिकरित्याच मजबूत असतो. पण इतरांनी रोज शुक्र पर्वतावर अंक 6 लिहायचा. पहिलं म्हणजे तुम्हाला इथे सुगंध लावायचा, अत्तर लावायचंय. मग पेन किंवा एक पेन घ्या आणि तिथे तुम्हाला 6 अंक लिहायचा आहे. ओके. हा स्वतःसाठी अंक लिहायचा आहे, कोणालाही दाखवायचं नाही. इथेच तुम्हाला 6 अंक लिहायचा आहे. तर हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. नक्की करा, रोज करा. यामुळे शुक्र पर्वतावर तुम्ही एक 6 अंक काढलात किंवा अत्तर तुम्ही तिथे लावलं आणि नंतर 6 अंक काढला. तर हे दोन्ही उपाय रोज करू शकता. त्याच्यामुळे तुमचा शुक्र ग्रह शुक्र कमजोर असेल तर तो मजबूत होईल. तर तुम्ही इथे 6 अंक काढायचा आहे. मराठीत काढू शकता किंवा इंग्लिशमध्ये पण 6 अंक काढायचा आहे आणि हा कोणालाही दाखवायचा नाही, स्वतःसाठी आहे. आता उपाय क्रमांक 3. त्रिकोण काढणे. हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. शुक्र पर्वतावर समभुज त्रिकोण काढायचा आहे. तिन्ही बाजू समान असायला हव्यात. हे गोष्ट लक्षात ठेवा. ज्यांच्या हातावर नैसर्गिकरित्या त्रिकोण असतो, आता काहींचे इथे लाईन स्वतः दिसतात, त्रिकोण सारख्या दिसतात. तर ते खूप चांगलं आहे. त्यांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य टिकून राहतं. खूप पैसा वगैरे येतो. जर नसेल तर रोज तुम्ही पेनने ते काढायचं आहे आणि मनात ठाम विश्वास ठेवा, की हा त्रिकोण तुमच्या हातावर कायमचा तयार होत आहे. तर मित्रांनो, लॉ ऑफ अट्रॅक्शन इथे काम करतो. जे आपण मनापासून मागतो तेच हळूहळू आपल्या आयुष्यात उतरू लागतं, येऊ लागतं, आकर्षित होऊ लागतं. तर हे 3 उपाय नियमित केल्यास, रोज केल्यास तुमचा शुक्र ग्रह मजबूत होईल. पैसा, प्रेम, सुख, समाधान जे काही आहे ते आयुष्यात वाढेल. आयुष्य अधिक सुंदर वाटू लागेल. तर मित्रांनो, मला खात्री आहे, मला पूर्ण विश्वास आहे, की हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरला असेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा. कारण कुणाचं आयुष्य सकारात्मक दिशेने वळवणं हेच खरं पुण्य आहे. तर मी प्रियांका कानडे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन एका खास आणि प्रभावी उपायासोबत. तोपर्यंत नमस्कार आणि स्वतःची काळजी घ्या. जर तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला अजून छान-छान असे छान-छान विषय तुमच्यासमोर घेऊन येईन. पण त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.